यड्रावातील 20 खाटांचे रुग्णालयाचे काय झाले? ग्रामस्थ रुग्णालयाच्या प्रतीक्षेत. राजवर्धन नाईक निंबाळकर यांची घोषणा हवेत. यड्राव, कोंडिग्रे, जांभळी, टाकवडे, शिरडोन या गावासाठी यड्राव येथे 20 खाटांचे अद्ययावत रुग्णालय बांधणार असं आश्वासन तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी दिलं होतं. याला आता 6 वर्ष झाली, मात्र दवाखाना झालाच नसल्याने या गावातील नागरिकांची निराशा झाली आहे. सामान्य रुग्णांना खासगी दवाखान्यामध्ये उपचार घेणं अशक्य असल्याने अशा रुग्णांना उपचारासाठी मोफत उपचार उपलब्ध व्हावे यासाठी 6 वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य व सध्याचे भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर या ठिकाणी 20 खाटांचे रुग्णालय उभारणार असे जाहीर केलं होतं. यामुळे येथील रुग्णांना याचा लाभ मिळणार होता. मात्र निंबाळकर यांनी हा दवाखाना उभा राहावा यासाठी प्रयत्न करणं गरजेचं होतं. मात्र याकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे. या गावातील रुग्णांना इचलकरंजी, सांगली, मिरज, कोल्हापूर येथील खासगी अथवा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी जावं लागत आहे. या ठिकाणी उपचाराकरिता जाण्यासाठी आर्थिक भुर्दंड बसत आहे. या गावातील ग्रामस्थांमधून या ठिकाणी निंबाळकर यांनी सांगितल्याप्रमाणे तात्काळ दवाखाना बांधणी गरजेचं आहे. इतर लोकप्रतिनिधी प्रमाणे आपलाही लोकप्रतिनिधी फक्त घोषणाच करतो अशी भावना निर्माण झाली असून निंबाळकर यांनी आपल्याच पक्षाची केंद्रात व राज्यात सत्ता असून रुग्णांच्यासाठी आपले राजकीय वजन वापरून लवकरात लवकर 20 खाटांचा दवाखाना मंजूर करून आणावा अशी अपेक्षा आहे. महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, यड्राव. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.